11:30 वाजलेत आणि आम्ही येऊन पोचलो आहे सोमनाथला. वहाँ रहते हैं हमारे महादेव. चियर्स. आहा, ओ हो, गुड हिट. इट्स अ गुड हिट. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आज आपण जातो आहे सोमनाथला. वा. पण फर्स्ट ऑफ ऑल वी विल हॅव सम ब्रेकफास्ट. काल मी नव्हता केला गिरनारच्या वेळेला, तर आज तरी करून घेऊ. लेट्स गो ऑन द फर्स्ट फ्लोअर. तिकडे ब्रेकफास्ट आहे अँड देन वी विल लीव फॉर सोमनाथ. नाद खोळा भाई. हे पाहिजेच ना, हे पाहिजेच. एक नंबर. आणि हे सकाळी सकाळी जर खाल्लं पंचरत्न हलवा वगैरे तर माणूस इकडेच झोपून जाईल. हे या साईडला सगळे हे बिग बीन्स वगैरे हे खाऊन बघून कंटाळा आला आहे. व्हेजिटेबल्स आहे, उपमा आहे, हे वडा आहे आणि याच्यात परोठा, ठेपला, परांठा. व्हॉट इज दिस हिअर? तर सांबार, इडली सेम. ओ बीटरूट वडे इडली ठेवले यावेळेला. नाईस. यात काय आहेत? ओ पावभाजी. बाप. आपला ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आहे सोमनाथसाठी. वाजल्यात 9:15. गाडी बोलवली आहे, गाडी अरेंज केलेली आहे आणि इकडनं 1.5 तास सोमनाथ बाय ड्राईव्ह आहे, बाय रोड आहे. तर चला सोमनाथ करूया आज. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. साडे 11 वाजलेत आणि आम्ही येऊन पोचलो आहे सोमनाथला. वहाँ रहते हैं हमारे महादेव. सो मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा फोन काहीच अलाउड नाही आहे. फक्त आपण जायचं, दर्शन घेऊन यायचं. तर आता इकडे लॉकर्स आहेत वाटतं. इकडे लॉकरमध्ये सगळं सामान ठेवतो मी आणि दर्शन घेऊन येतो आणि नंतर कदाचित मी नंतर इकडे ड्रोन उडवीन. सो लेट्स सी. 12 seconds later. अनफॉर्च्युनेटली ह्या एरियात ड्रोन उडवणं अलाउड नाही आहे. परमिशन वगैरे घेऊन बघितली पण अजूनपर्यंत काय रिप्लाय नाही आला, म्हणून म्हटलं जाऊन दे. आली परमिशन, आली नाही आली. आता चाललो आहे अहिल्याबाई होळकर यांचं दुसरं एक मंदिर आहे इकडे महादेवांचं, त्या साईडला आहे. तर हे सोमनाथचं मंदिर, त्याच्या बाजूलाच इकडे मंदिर येते. इकडे चाललो आहे आम्ही. आता सोमनाथ दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे हर हर महादेव रेस्टॉरंटमध्ये, जिकडे ऑथेंटिक गुजराती जेवण वगैरे मिळतं. आता बटाट्याची भाजी, शेव टमाट्याचं सार म्हणजे शेवभाजी मागवली आहे आणि बाजऱ्याची रोटी विटी असं मागवलं आहे काय. आणि इकडचं एक आयटम जाम भारी म्हणजे तो म्हणजे ताक मसाला छास. बाप मिळतो, आंबट नाही अजिबात आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, एकदम प्रॉपर कॉम्बिनेशन, प्रॉपर त्याचं सगळंच भारी आहे. गुजराती इज नोन फॉर देअर फूड, खूप भारी. आणि हे काय, अरे मसाला पापड, थँक्यू. तोंडाला पाणी सुटलं असेल तर प्लीज स्नॅक्स घेऊन बसा. माय व्लॉग्स आर ऑलवेज टेस्टी. चिअर्स.
वाह, आपको जैसे गुजरात में कभी आएगा तो अपना हर महादेव होटल में आ जाना। सभी का स्वागत है। प्योर वेजिटेरियन होटल भी है। आप इधर महाराष्ट्र भी आते हैं, इधर सभी को स्वागत करता हूँ मैं। मेरा नाम दिनेश रेग्मी है। ओके सर, थैंक यू। वाह वाह। 3 days later. खूप अशा प्रकारे आहे ही गीर नॅशनल फॉरेस्ट सफारी जीप्स असतात अशा, त्या जीप निघतात आणि आपल्याला सफारी करवतात 1 तासाची, जे घेतलेत $2900 आणि $800 फॉर परमिट. बघू आता, वाट बघते आपली जीप कधी येते आणि जिप्सीत बसून आपण जाऊ. ही जी आहे केजवाली, ही पूर्ण आपली गाडी आहे. आता इकडे मागे कसं चढायचं? हां हां, कॅबची गरज नाही आता. तुम्ही बसा पुढे बाबा. कसं आहे ना, उद्या वाघोबाला जास्त प्रेम आलं आणि वाघोबाने डायरेक्ट उडी मारली म्हणून हे. Few inches later. वा वा वा, काय सफारी होती, एक नंबर. बाप मजा आली. अनएक्सपेक्टेड होतं. लायनेस सगळं, लेपर्डेस सगळे दिसले आम्हाला. दादूस लेपर्ड, ताई लेपर्ड सगळेच, नीलगाय वगैरे. मोर तर अशा रस्त्यात कुठेही असतात. आणि डिअर विचारायला नको, डिअर तर एवढे डिअर दिसले बापरे बाप. बट एक नंबर, म्हणजे वसूल झाले पैसे. आणि मस्ट रेकमेंड आहे इफ यू आर कमिंग टू गिरनार साईड. तर देवाडिया नॅशनल पार्क जी सफारी आहे ती करा. 1 तासाची सफारी असते. जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर गीर सफारी जी असते ती 3 तासांची असते. त्याला ओपन जीप असते, ती करा. आणि इथे लायन दिसतात. 800हून अधिक लायन आहेत तिकडे. आणि ते पण ह्याच एरियामध्ये 800हून अधिक लायन आहेत. आणि गुजरात इज नोन फॉर लायन्स. सो तुम्हाला दिसायची प्रोबॅबिलिटी खूप असते. आणि इफ यू आर कमिंग इन विंटर तर अजून असेल, पावसाळ्यात असेल तर अजून असेल. खूप भारी वाटतं, खूप भारी. पैसा वसूल, खूप मजा आली. अशा प्रकारे आपली टूर संपली इकडे. 1 hour later. आम्ही गिरची सफारी करून झाली आणि तिकडनं आता परत जात होतो. तर दोन्ही साईडला केसर आंब्याचं शेती. आणि हे बघा, लेजिट हाताला आंबा लागतोय. वा, ब्युटी ब्रो. आणि हे बघ, खाली लागले तसे आंबे. मी जरा खाली जाऊन बघतो, दाखवतो. हे बघा, अजून क्लिअर दिसतील. हा भाई, हा बघ. वा, क्लास. केवढेत. हो. हे लेजिट छातीच्या लेवलला आहे माझा आंबा. वा, क्या बात आहे. अशी आमराई खाली असं मस्त पुस्तक वाचत बसायचं, असं खाली चिल एकदम. हे त्यांचे केअरटेकर आहेत आणि त्या केअरटेकरनी आम्हाला इकडे आणलंय. आणि माझा वर बघा, बोलतो मोठी कैरी, केवढी मोठी आहे. हो. हा बघ भाई साहब, पूरा हात जितना. और हो, हे बघ, जॅकपॉट. हो.
बाप रे बाप, कसलं फळ आहे. वाव, लेजिट चेहरा एवढा मोठा फळ आहे माझा. मी याचे एवढे सिनेमॅटिक काढलेत आणि मी कदाचित ते इन्स्टावर टाकलं असेल तर प्लीज इंस्टाग्रामवरती रील बघा जाऊन आंब्याची. आणि केवढे मोठे मोठे आहेत म्हणजे लेजिट. हा फळ बघा ना, हे बघा. आणि हा लड्डू लड्डू बोलला तो काहीतरी, हा लड्डू आम आहे. आणि वाव, असं वा वा वा, म्हणजे अशी आंबराई हवी यार. काय भारी वाटतं. जिथे बघू तिकडे आंबे लागलेत, इकडे बघावं तरी इकडे पण असं लागलं आहे. म्हणजे ह्यासारखं सुख नाही कुठे, यासारखं बॅकग्राऊंड नाही. सो वाव, क्लास. हे काहीतरी टोका, याला टोक लागलं आहे वाटतं. हा हा, ओ हो हो, गुड हिट, इट्स अ गुड हिट. क्या बात आहे. वाह, काकडा मिरची हे सगळं क्लास. The next day. ब्रेकफास्ट टाइम. आज डे 3ला काय बघूया. याच्यात बिग बीन्स दिले आहेत, हे काचऱ्या आहेत, शेवयाचा उपमा, वाह, मेदूवडा, परोठा, ठेपला, सांबार, इडली, चटणी. वाह, हिल्ली इडली. आज हे पिठलं वाटतं आहे मला, पिठल्याची इडली, मसाला पुरी आणि छोले. अजून एक मला सांगायचं ते म्हणजे या हॉटेलची ग्रेट हॉस्पिटॅलिटी. म्हणजे रिहान, रिहान आप क्या कहना चाहते हो इस होटल के बारे में, थोड़ा बोल दो. ये होटल सर 5 स्टार होटल है सर. बहुत अच्छा है, बहुत हमने एक्सपीरियंस किया, बहुत अच्छा है जो हॉस्पिटैलिटी मिली है आपसे. और जो मैंने डिसीजन लिया है, आई मेड अ वेरी वाइज डिसीजन कि यहाँ पे आए. पहले मैं जाने वाला था दूसरे होटल में, पर वो होटल का बुकिंग फुल होने के कारण मैं यहाँ पे आ गया. यस. एंड प्लीज़ टेल योर ओनर ऑल्सो, जो भी होटल के ओनर है, कि द होटल इज़ वेरी वेल मेंटेन्ड. होटल ओनर सर संजय करोड़िया सर. ओके. और यहाँ रमेश्वर हैं. और जनरल मैनेजर बालमुकुंद ठाकुर, जनरल मैनेजर सर. और वो भी उनका भी व्यवस्था सर बहुत अच्छा है. बहुत मतलब पूरा स्टाफ बहुत अच्छा है. हम लोग सुबह 5 बजे आए थे. हम लोगों ने मतलब स्पेशल रिक्वेस्ट किया था कि 5 बजे चेक इन कराने के लिए. सो उन लोगों ने पूरा स्टाफ नीचे प्रेजेंट था चेक इन के लिए. सो वो ज़्यादातर होटल में देखने को नहीं मिलता, पर यहाँ पे देखने को मिला. सो दॅट इज़ अ ग्रेट थिंग फॉर दिस हॉटेल. हॉटेलचं नाव आहे बेलीव्ह्यू सरोवर प्रीमियर. जुनागड स्टेशनच्या समोरच हॉटेल आहे हे. आणि तुम्ही जर जुनागडला येत असाल तर प्लीज डू विजिट या हॉटेल. आणि रिहान तुम्हाला भेटेलच. फर्स्ट फ्लोर, इसको क्या बोलते हैं? इस 9 फ्लेवर रेस्टोरेंट. क्या बोलते 9 फ्लेवर रेस्टोरेंट. 9 फ्लेवर रेस्टॉरंट. जी. हां, तर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवर रिहान भेटेलच 9 फ्लेवर रेस्टॉरंटला. आणि नाश्ता तुम्ही बघू शकता, नाश्ताची केवढी व्हरायटी आहे. सो आता नाश्ता करून घेऊया. आपला डबा आहे A1 येतो इकडे. पावणे 1 व्हायला आलं आहे आणि वी आर ॲट जुनागड स्टेशन. रिटर्न जर्नी बॅक टू बँड्रा टर्मिनस मुंबई. आणि ट्रेन आहे 19218 आणि ट्रेन आहे 1:10ची. आणि 12:36 झालेत. लवकर आलेलं बरं. आता ट्रेन येईल. A1 डबा आहे आपला, बसू आणि जाऊ बॅक टू होम. विथ दॅट सेड, आपली ही जी जर्नी आहे इट एंड्स हिअर.